तापमान वाढीमुळे चाऱ्याचे भाव सुद्धा सध्या गगनाला भिडलेले आहेत। जनावरांसाठी आवश्यक असलेला चारा सध्या महागलाय आणि त्यामुळे पशुपालक सध्या चिंतेत आहेत। हिरवा चारा 3000 रुपयांवरून 7000 रुपये शेकडापर्यंत गेलेला आहे। भाववाढीमुळे शेतकऱ्यांनी आता गुरांचा सांभाळ कसा करायचा असा प्रश्न उभा राहिलेला आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी जुगल पाटील आपल्याला आणखी तपशील देत आहेत, बघूया। जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून तापमानात या ठिकाणी 44° इतकी वाढ झाली आहे। वाढत्या तापमानामुळे शेती व्यवसायाला देखील मोठा फटका बसत असून गुरांसाठी जो लागणारा चारा आहे त्या चाऱ्याचे या ठिकाणी भाव वाढलेले आहेत। आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी बघू शकतो, या ठिकाणी हा गुरांचा चारा आहे, यामध्ये दादर असेल, त्याचप्रमाणे कुट्टीपासून कुट्टी बनवण्यात येत असते, त्यासाठी हा चारा बनवण्यात येत असतो। मात्र वाढत्या तापमानामुळे या व्यवसायाला देखील मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। जो माल समझ लो 3000 4000 रुपए बिका था, 6000 रुपए हुआ। अभी हरे चारी का 10-12 हजार रुपए बीघा बिकता था, अभी 26,000 रुपए मंकर भी नहीं दे रहा। डबल से बोलेंगे तो चलेंगे, इतना खतरनाक काम है, बहुत लय संकट आहे। म्हणजे चाऱ्याचे भाव वाढले म्हणजे कसं आहे, इतला नुकसान झालाय। पहिले पाणी पडलंय त्यानं सर्व चारे आडे पडले, चारा नाही होता। आता नवा निघाला तो काही भी भाव मागतात, म्हणजे समजा बिघेले 14 आणि 15,000 रुपये जास्त, म्हणजे लईच झाला, एकदम काही उपयोग नाही असा। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।